आता आपण एक सविस्तर बातमी बघणार आहोत। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाकरता अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। उत्तर प्रदेशातल्या अयोध्या नगरीमध्ये राम मंदिराच्या शिखरावर आज ध्वजारोहण केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत दुपारी 12 वाजता राम मंदिराच्या शिखरावर केशरी ध्वज फडकवण्यात येणार आहे। सोहळ्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक विशेष मान्यवरांची खास उपस्थिती या 12च्या कार्यक्रमाला असणार आहे। दरम्यान ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत सप्त मंदिर, शेषावतार मंदिर, माता अन्नपूर्णा मंदिर इथं दर्शन घेतील, तिथं पूजा करतील आणि यानंतर ते राम दरबार गर्भगृह आणि रामलल्ला गर्भगृहामध्ये दर्शन घेतील। मोदी यांच्या अयोध्या भेटीच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन सगळ्या व्यवस्थेची पाहणी केली। अयोध्येतील प्रत्येक चौकाचौकावर पोलिसांची गस्त सुरू आहे। सर्वत्र कसून तपासणी केली जाते। 22 जानेवारी 2024 ला अयोध्या नगरीमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारा असा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला। प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा काम इनके पति ने किया है कि जो अंदर पूरी तैयारियां की गई। देखिए एक बार फिर से हम दिखा दें, ये रामपथ की तस्वीरें हैं। यहाँ पूरा रामपथ खाली फिलहाल कराया गया है ताकि सब यहाँ से जो मूवमेंट होना है अभी मुख्यमंत्री का माफ कीजिएगा मूवमेंट होना है और उसके बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साकेत इंटर कॉलेज से होते हुए वहां पर रोड शो को निकालते हुए और साथ ही साथ वो 11 नंबर गेट जो VIP गेट है वहां पर दाखिल हो जाएंगे। देखिए ये एक और संत महात्मा, आप स्कूटी से कहा वहीं पर जा रहे हैं क्या? दाखिल होने जा रहे हैं, लेट हो गए थोड़ा सा। अभी ये आपका ही निमंत्रण है। लेट क्यों? अभी लेट हुए नहीं है? नहीं, अभी नहीं। समय है अभी है? 8 से बुलाया है ना। 8 से बुलाया है। महाराज जी हमें जरा बता दीजिए, एक बार ध्वजारोहण हो रहा है, क्या महत्व है ध्वज का जब एक मंदिर पर फहराया जाता है? देखिए ध्वज सनातन प्रतीक है। ये जैसे हमारे निशान होते हैं। हाँ। तो ये निशान है। अच्छा कि ये जो वृक्ष बना है उस पर एक वृक्ष भी बना है ना, वो क्या मतलब है? ये हमारा कल्प वृक्ष है। कल्प वृक्ष है। हाँ। हम सारे संसार इसी के नीचे है। इसी के जो भी सृष्टि है वो हम कल्प वृक्ष के नीचे है। टेंट में देखे थे रामलला को? जी। कैसा महसूस होता था? बहुत खराब लगता होगा। आज इतना बड़ा राम का मंदिर बना है। परिवर्तन है, इधर हो प्रकृति जाते का परिवर्तन है। हाँ। और जब गुलामी में थे अब आप दिखाते रहिए। हाँ। आज वो भगवान भव्य दिव्य मंदिर में विराजमान हो गए हैं। हाँ। तो ये धर्म की एक अपने आप में वो है, स्थापना हो रही है। मान है सकते हैं। और और पताका को देख लिया तो मतलब मंदिर में दर्शन हो गए, ऐसा भी माना जाता है ना। ये देखिए, ये पताका को देख लिया तो आपने पताका को देख प्रतिमा के भी दर्शन कर लिए। शिवांगी हमारे साथ मौजूद हैं, लेकिन मेरी मौजूदगी उस जगह पर जहां से सभी जो मेहमान हैं जिनको निमंत्रण मिला है वो जा रहे हैं। शिवांगी का एक बार फिर से रुक कर लेते हैं। शिवांगी, हम तस्वीरें यहाँ की दिखा रहे हैं, अपनी मौजूदगी बताइए, आप कहाँ पर है? उत्तर प्रदेशमध्ये आमच्या प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि त्या आपल्याला तिकडच्या सगळ्या सोहळ्यासंदर्भात माहिती देत आहेत। ध्वजारोहण कसं होणार आहे याविषयी सांगतायत। ध्वजारोहण सोहळ्याकरता राम मंदिराला फुलांनी आकर्षकपणे सजवलं गेलेलं आहे। मंदिराच्या आत विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। अयोध्येसह जगभरातील रामभक्तांमध्ये ध्वजारोहण सोहळ्याबाबत मोठी उत्सुकता बघायला मिळते आणि ध्वज जो फडकवला जाणार आहे त्या ध्वजावर एक कल्पवृक्षाचे एक चित्र साकारलं गेलेलं आहे। हे कल्पवृक्ष हे दाखवतो की या निर्माणकर्त्याची छाया आयुष्यभर जो दर्शनाकरता येणार आहे त्या सगळ्यांवर या जगावर असणार आहे। याकरता ते चित्र या ध्वजावर काढले गेलंय आणि ध्वजाचं दर्शन घेतलं, ध्वज पाहिला, मंदिरावरच्या कळसाचा जो ध्वज असतो भगवा ध्वज तो पाहिला म्हणजे प्रतिमेचं दर्शन झालं अशी एक भावना सगळ्या भक्तांची असते। अयोध्येमधली दृश्य आपण बघतोय। आज 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। उनके लिए भी खाने पीने की सामग्री तैयार की गई है। अयोध्येतील राम मंदिरामधल्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य अतिथी असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 9:20 अयोध्या नगरीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर ते हेलिकॉप्टरने साकेत महाविद्यालयामध्ये जातील। साकेत महाविद्यालयामधून सकाळी 9:50 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो सुरू होईल। रोड शो करत मोदी प्रभू श्रीराम यांच्या मंदिरापर्यंत पोहोचतील। यानंतर मोदी राम मंदिरामध्ये दर्शन पूजा करणार आहेत।
आणि त्यानंतर 11 वाजता ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात होईल. दुपारी बरोबर 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर केशरिया ध्वज फडकवला जाईल. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना संबोधित सुद्धा करणार आहेत. म्हणजे 9:15 ते अयोध्येमध्ये दाखल होत आहेत. त्यानंतर ते शाळेत जाणार आहेत, साकेत शाळा. या शाळेमधून त्यांचा रोड शो सुरू होणार आहे. मग ते मंदिरामध्ये पोहोचतील. मुख्य जे मंदिर आहे तिथे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये ते दर्शन पूजा करणार आहेत आणि त्यानंतर 11 वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. चला आता पुढच्या